मुंबईमधल्या एकाच घरातील 4 लोकांचा काल मृत्यू झाला. त्यांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती आणि बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर कलिंगड खाल्लं होतं. आता सध्याच्या कंडिशनला माहीत नाही की त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला. बिर्याणी खाल्ल्यामुळे झाला का बिर्याणीवरती कलिंगड खाल्ल्यामुळे झाला का फक्त कलिंगड खाल्ल्यामुळे झाला, अजून तरी हे समजलेलं नाहीये. पण मला या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे, सध्याच्या कंडिशनला एवढ्या प्रमाणामध्ये भेसळ चालू आहे बाहेर की प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. केमिकल असतील, ॲडिटिव्ज असतील, त्याच्यानंतर आर्टिफिशियल कलर असतील, अजून काय असेल, दुधामध्ये भेसळ, तुपामध्ये भेसळ, तुम्ही रिफाईंड ऑइलमध्ये भेसळ. आता तुम्ही आईस्क्रीम खाता, आईस्क्रीममध्ये पाम तेलाचं प्रमाण जास्त आहे. 1-2 आईस्क्रीम सोडल्या तर सगळ्या आईस्क्रीममध्ये पाम तेल आहे. त्यामुळं बाहेरून ज्या गोष्टी तुम्ही घरात आणता ना, किंवा घरातून आणून तुम्ही तुमच्या मुलांना देता, तुम्ही खाता, तर 1000 वेळा विचार करा. कारण भेसळीचं प्रमाण एवढं वाढलंय की आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. बाहेरच्या कंपन्यांना काही घेणे देणं नाहीये की तुम्ही काय खाता आणि काय नाही. FSSAI सध्या झोपा काढते आणि कंपन्यांना पण काही घेणे देणं नाहीये. कंपन्या तुमच्या जीवाचा विचार करत नाहीत, त्यांना फक्त त्यांचं प्रोडक्ट विकायचं, बस, बाकी काय नाही. तुमच्या जीवाला काय होईल काय नाही त्यांना काही घेणे देणं नाहीये.